तर शेतकरी मित्रांनो, सर्वांना जय जवान जय किसान. तर आज हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवणार आहे. तर ही बघू शकता आपली ऑर्गॅनिक तूर. तर कशा प्रकारे आपल्या या ऑर्गॅनिक तूरला रिझल्ट आलेला आहे बघू शकता. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आता तूर वगैरे सगळी आपली चांगली आली ऑर्गॅनिक पद्धतीनं, पण कमी खर्च, म्हणजे हिला खर्चच नाही, कोणता रासायनिक नाही, कोणतं दुकानचं नाही. आपल्यापाशी जे साधन सामग्री बनवली घरगुती, त्या साधन सामग्रीवर आपण या तुरीला फवारण्यात हे करत आहोत आणि कुठंच कीड नाही, आळी नाही. आता हे ढगाळ वातावरण, आभाळ वातावरण सुरू झालेलं आहे, त्यामुळे फुल गळत येतं. आता काय 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 होईल, पाऊस पडेल हे आता आपण सांगू शकत नाही, आपल्या हातात पण नाही. पण सांगायचा उद्देश एवढाच की तूर नंबर एक आपली बसली होती आणि आजही बसलेलीच आहे. तर तूरला शेंगा पण चांगल्या आहेत, कुठं आळ्या नाहीत, किडेली नाही. पुन्हा फूल पण चांगले आलेले आहेत, हे बघू शकता. आणि जास्त फुलगळ पण नाही सगळं, आणि फुलाची सेटिंग पण चांगल्या प्रकारे होत आहे. पण आता निसर्गापुढे आपल्याला 2 दिवस झाला आभाळ होत आहे आणि त्यामुळं आता आणखीन पावसाचं वातावरण सांगलेलं आहे म्हणत. तर बघू आता पाऊस पडते काय होते, त्यानुसार आपण ठरवता येईल. निसर्गापुढे आपलं काय चालू शकत नाही. पण चांगल्या प्रकारे आपल्याला तूर झालेली जाणवत आहे. आणि आणि एक प्रयोग समजा आपण शेतकऱ्यासाठी करत आहोत आणि कमी खर्चामध्ये मला, तर बघू शकता हे तूर म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा आणि सांगण्याचा उद्देश एवढा की कुठं आळी नाही, कुठं कीड नाही. आपण लिंबोळी अर्क, बेलार्क ह्या गोष्टी फवारलेल्या आहेत आणि हे बघू शकता चांगल्या प्रकारे. आणि दाना पण भरलेला, ज्या शेंगा भरलेल्या आहेत त्याचा दाना पण चांगला टप्पू आहे, ते पण मी तुम्हाला दाखवल. तर हे बघू शकता अशा प्रकारे. असं एक म्हणून नाही तर प्रत्येक जागी आता तुरीच्या फुलामधून लहान मोठ्या शेंगा येतच आहेत आणि भरणी चालू आहे. पण आता आभाळाचं वातावरण आहे, बघू शकता आपली तूर. एकदा आपण हिला पाणी दिलं फक्त, तर बघू शकता कशा प्रकारे. ज्यावेळेस पाऊस पडला होता त्यावेळेस ही तूर, कारण हे दबकं रान आहे त्याच्यामुळं पाण्यामुळं तूर खराब झाली. पण तरी पण आपल्याला वाटलं होतं की सुधारते की नाही, की मग त्यावेळेस हिवाळा आला, थंडी आली, त्यावेळेस सुधारली. आणि बघू शकता फुलं किती आहेत या तुरीला. याला आपण कोणतीही रासायनिक फवारणी केलेली नाही, काहीच नाही. पहिल्यांदा तुम्हाला सांगलं अंडे ताक फवारलं, त्यानंतर आपण लिंबोळी अर्क बेलार्क फवारलं, त्याचा आपण व्हिडिओ बनवला नाही. पण ताक, अंडी आणि या बऱ्याच गोष्टीचा आपल्याला रिझल्ट चांगला आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही थोडं थोडं करू शकता. आणि हे बघू शकता करडी. तर करडीचं एक सांगू इच्छितो. करडीला पहिल्यांदा फवारलं नव्हतं तर अशी किडे लागली होती, पण आता बघू शकता कशा प्रकारे हिरवी आणि चकाकी आलेली आहे. तर सांगण्याचा उद्देश एवढाच की कमी खर्चात पण शेती होऊ शकते. आता निसर्ग आल्यावर आपण रासायनिक केलं काय आणि किती खर्च केला काय, त्याच्या पुढे आपण टिकू शकत नाही. आणि मला चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. आळ्या उग्या कीड कोठत नाही, कीड वगैरे कोठत नाही, हे मी तुम्हाला 100% जबाबदारीने सांगू इच्छितो. तर एकदा आता आपल्याला बघू वातावरणाचं, आज उद्या नाही तर एकदा ताक आणि अंडी फवारण्याचा विचार चालू आहे आणि फवारणार आहे. आता सध्या ढगाळ वातावरण आहे, तुमच्याकडे कसं आहे तर नक्की कमेंटमध्ये तूर कशी आहे सांगू शकता. आणि तुम्ही पण काही नवीन प्रयोग करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. एवढंच सांगतो. आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.